नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरस प्रमेय सराव संच 2.2 अतिशय सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरणासह शिकणार आहोत. या व्हिडिओत प्रत्येक उदाहरण आणि प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत समजावून सांगितली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लेट स्टार्ट. सराव संच 2.2. प्रश्न पहिला. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ = 11, PR 17, PS 13 असेल तर QR ची लांबी काढा. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू. PQ 11, PR 17, PS 13 तर QR ची लांबी काढा. उकल. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू म्हणून PSE मध्यगा म्हणून अपुर्ण्य स्नेहस्य प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 भाग म्हणून 2 PS वर्ग अधिक 2 भाग म्हणून 2 त्यातला 1 भाग 2 QS वर्ग सेम भाग इथला आपण अपूर्ण प्रमेय PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PS वर्ग अधिक 2 भाग 2 QS वर्ग. PQ 11, 11चा वर्ग. PR 17, 17चा वर्ग. PS 13 हे 2 गुणिले 13चा वर्ग अधिक 2 QS वर्ग. 11चा वर्ग 121, 17चा वर्ग 289 बरोबर 2. 13चा वर्ग 169 अधिक 2 QS वर्ग. बेरीज यांची केली 410 बरोबर गुणाकार केला 338 अधिक 2 QS वर्ग. 410 अधिक वजा 338 बरोबर 2 QS वर्ग. वजाबाकी केली 72 छेदस्थानी हे 2 बरोबर QS वर्ग. भागाकार म्हणून QS वर्ग बरोबर 36 दोन्ही बरोबर घेऊन म्हणून QS बरोबर 6 एकक. पुढे आपल्याला QR विचारला आहे. QS 6 म्हणून S हा QRचा मध्यबिंदू म्हणून QR बरोबर 2 गुणिले QS 2 गुणिले 6 बरोबर 12 एकक. QR बरोबर 12 एकक. नंबर 2. त्रिकोण ABC मध्ये AB 10, AC 7, BC 9 तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यरेषेची लांबी किती? त्रिकोण ABC मध्ये AB 10, AB 10, AC 7, BC 9 तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेली मध्यगा म्हणजे CDची लांबी आपल्याला शोधायची आहे. उकल. त्रिकोण ABC मध्ये रेख CD मध्यगा म्हणून D हा बाजू ABचा मध्यबिंदू म्हणून AD आणि BD हे ABचे 2 भाग म्हणून AD बरोबर DB, AD बरोबर DB बरोबर 1/2 AB, AD बरोबर BD बरोबर 1/2 AB, AD बरोबर BD बरोबर 1/2 AB आपल्याला गणित दिलं इकडे 10 बेपंची 10 म्हणून AB AD बरोबर BD बरोबर 5 एकक. पुढे अपूर्ण प्रमेयानुसार AC वर्ग अधिक BC वर्ग बरोबर 2 AD वर्ग अधिक 2 AD वर्ग. ते प्रमेय AC वर्ग अधिक BC वर्ग बरोबर 2 CD वर्ग अधिक 2 AD वर्ग. AC 7, BC 9, 2 CD आपल्याला काढायचं आहे. 2 AD इथे काढले आपण 5. 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81 बरोबर 2 CD वर्ग
अधिक 2 गुणिले 5 वर्ग 25. बेरीज झाली 130 बरोबर 2 CD वर्ग गुणाकार 50. 130 वजा 50 बरोबर 2 CD वर्ग वजाबाकी 80. छेदस्थानी हे 2 बरोबर CD वर्ग म्हणून CD वर्ग बरोबर 40 म्हणून CD बरोबर वर्गमुळात 10 गुणिले 4 म्हणून CD बरोबर 4चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 10 एकक. म्हणून बिंदू C मधून बाजू ABवर काढल्यामध्येची लांबी 2 वर्गमुळात 10 एकक. आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या बाजू BCचा बिंदू M हा मध्यबिंदू. जर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 सेमी, AM बरोबर 8 सेमी तर BC काढा. आकृतीमध्ये BCचा M हा मध्यबिंदू, AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 आणि AM मध्यगा 8 सेमी तर BC शोधा. उत्तर त्रिकोण ABCमध्ये बाजू BCचा M हा मध्यबिंदू, रेख AM मध्यगा म्हणून अपोजिट प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. इकडे AB वर्ग अधिक AC वर्ग 2 AM वर्ग अधिक 2 BM वर्ग. AB वर्ग अधिक AC वर्ग 290 ही किंमत आपल्याला 290. AM दिले 8 2 8चा वर्ग अधिक 2 BM वर्ग. 290 बरोबर 2 गुणिले 8चा वर्ग 64 अधिक 2 BM वर्ग. 290 गुणाकार 128 अधिक 2 BM वर्ग. 290 अधिक इकडे वजा 128 बरोबर 2 BM वर्ग वजाबाकी 162. छेदस्थानी हे 2 बरोबर BM वर्ग. 2 8 16 आणि 2 1 2 भागाकार केला म्हणून BM वर्ग बरोबर 81. म्हणून BM बरोबर दोन्ही वर्गमुळे घेऊन BM बरोबर वर्गमुळात 81 बरोबर 9 सेमी. BM पण BM A मध्यगा म्हणून A मध्यबिंदू म्हणून BM आणि MC समान भाग म्हणून BC बरोबर 1/2 BC बरोबर 2 BM. M हा बाजू BC मध्यबिंदू BC वर 2 गुणिले BM दुप्पट 2 18 म्हणून BC बरोबर 18 सेमी. सोबत आकृतीत रेख PS ही त्रिकोण PQRची मध्यगा, PS ही त्रिकोण PQRची मध्यगा आणि PT लंब QR. तर सिद्ध करा की नंबर 1 PR वर्ग बरोबर PS वर्ग अधिक QR गुणिले ST अधिक QR/2 कंस वर्ग आणि नंबर 2 PQ वर्ग बरोबर PS वर्ग वजा QR वर्ग गुणिले ST अधिक QR/2 कंस वर्ग. इथे आकृती आहे. सिद्धता रेख PS ही त्रिकोण PQRची मध्यगा म्हणून बिंदू S हा QRचा मध्यबिंदू म्हणून QS बरोबर SR बरोबर 1/2 QR. बिंदू S हा QRचा मध्यबिंदू म्हणून QS बरोबर SR बरोबर 1/2 QR. पुढे त्रिकोण PSR मी ती आकृती फोडली आहे. त्रिकोण PSR मध्ये कोण PSR विशाल कोण म्हणजेच PT लंब SR. PT लंब SR. पुढे पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन प्रमेय. प्रमेय कसं लागतं विशाल कोण असल्यामुळे PR वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज PR वर्ग बरोबर SR वर्ग अधिक PS वर्ग अधिक 2 SR गुणिले ST. पुन्हा पहा PR वर्ग बरोबर SR वर्ग अधिक PS वर्ग बरोबर 2 SR गुणिले ST. पुढे PR वर्ग बरोबर SR इथे SR 1/2 QR SR 1/2 QR कंस वर्ग अधिक PS वर्ग अधिक 2 SR म्हणजेच 1/2 QR अधिक ST गुणिले ST विधान 1 करून. पुढे PR वर्ग बरोबर QR/2 कंस वर्ग अधिक PS वर्ग इथे 2 2 कट म्हणून QR उरले QR गुणिले ST. पुढे PR वर्ग बरोबर PS वर्ग
अधिक क्यू आर गुणिले एस टी आणि हा बा इकडे अधिक क्यू आर छेद 2 कंस वर्ग सिद्ध झाले. दोन त्रिकोण पी क्यू एसमध्ये कोण पी एस क्यू हा लघुकोन पी एस क्यू लघुकोन पी टी लंब क्यू आर म्हणजेच पी टी लंब क्यू एस पायथागोरस प्रमेयचे उपयोजन. आता या ठिकाणी हा लघुकोन असल्यामुळे पी क्यू वर्ग बरोबर क्यू एस वर्ग अधिक पी एस वर्ग वजा लघुकोन असल्यामुळे वजा 2 क्यू एस गुणिले एस टी क्यू एस मधून एस टी. पुढे पुन्हा पहा पी क्यू वर्ग बरोबर क्यू एस वर्ग अधिक पी एस वर्ग वजा 2 क्यू एस गुणिले एस टी. क्यू एस एक क्यू आपल्याला माहिती आहे क्यू एस वर 1/2 क्यू आर पी क्यू वर्ग बरोबर 1/2 क्यू आर कंस वर्ग अधिक पी एस वर्ग वजा 2 क्यू एस म्हणजे 1/2 क्यू आर गुणिले एस टी विधान 1 वर आपण मगाशी पाहिलं. पी क्यू वर्ग क्यू आर छेद 2 कंस वर्ग अधिक पी एस वर्ग ते 2 कॅन्स कट झाले. पुढे क्यू आर गुणिले एस टी. पुन्हा पी क्यू वर्ग बरोबर हा पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी आणि हा बा इकडे क्यू आर छेद 2 कंस वर्ग म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा 2 क्यू आर गुणिले एस टी अधिक कंसमध्ये क्यू आर छेद 2 कंस वर्ग सिद्ध झाले. पुन्हा लघु असल्यामुळे लक्षात ठेवा पी क्यू वर्ग बरोबर क्यू एस वर्ग अधिक पी एस वर्ग वजा 2 क्यू एस गुणिले एस टी. नंतर क्यू एस 1/2 क्यू आर क्यू एस 1/2 क्यू आर इथे क्यू आर छेद 2 कंस वर्ग इथे 2 कट झाले म्हणून क्यू आर गुणिले एस टी म्हणून साध्य मिळालं पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा 2 क्यू आर गुणिले एस टी आणि अधिक क्यू आर छेद 2 कंस वर्ग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका.